नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे. तर सराव संच 3.6 बहुपदी यातील सराव संच 3.6 मधील प्रश्न क्रमांकाचा होता आपण कंटिन्यू करणार आहोत. या अगोदरचे प्रश्न पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ठीक आहे, तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याने चौथा प्रश्न काय दिला आहे बघा. एक्स वर्ग पहिल्या कंसामध्ये एक्स वर्ग वजा 2x अधिक 3, दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग वजा 2x अधिक 5 वजा 35. ठीक आहे, आता जर आपण ऑब्झर्वेशन केले तर पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये काय कॉमन आहे तर एक्स वर्ग वजा 2x आणि इथे सुद्धा एक्स वर्ग वजा 2x कॉमन आहे. ठीक आहे, मग आपण काय करू शकतो तर एक्स वर्ग वजा 2x याच्याऐवजी एक चल वापरू शकतो. बरोबर, जसं की पाठ्यमागच्या उदाहरणामध्ये वापरला आहे तसं सेम इथं सुद्धा आपण करायचं. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण काय करूया, जे त्यांनी बहुपदी दिलं आहे एक्झाम्पल दिलं आहे ते आपण आहेच लिहूया. एक्स वर्ग वजा 2x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग वजा 2x अधिक 5 वजा 35. आता आपण काय करूया, एक्स वर्ग वजा 2x याच्याऐवजी आपण चल मानूया. ठीक आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी एक्स वर्ग वजा 2x बरोबर काय करूया m मानू. ठीक आहे, म्हणजेच आपण याच्या ठिकाणी आपल्याला आता एक्स वर्ग वजा 2x या ठिकाणी आपल्याला m ठेवायचं आहे. म्हणजेच आपलं काय येईल रे, आता पुढची स्टेप काय येईल तर आपली नेक्स्ट स्टेप काय येईल आता या ठिकाणी m अधिक 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 5 बरोबर, m अधिक 3 m अधिक 5 आणि वजा 35. तर अशा पद्धतीने m पुटअप केल्यानंतर ही स्टेप येईल. आता नंतर या ठिकाणी काय करायचं बघा, आता mनी या कंसाला गुणायचं आणि अधिक 3नी पुन्हा या कंसाला गुणायचं, म्हणजे या पूर्ण कंसानं या कंसाला गुणायचं पण सेपरेट. जसं की ह्या mनी आता हा m आहे त्याला ह्यानं गुणा, म्हणजेच m गुणिले m अधिक 5 अधिक ह्या 3ने पुन्हा ह्या कंसाला गुणायचं अधिक 3 m अधिक 5 आणि वजा 35 आहे तशीच लिहायची. कळाले ही स्टेप तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला ती काय करायचं आहे, गुणाकार करायचं आहे. mने या कंसाला गुणायचं, पुन्हा या 3ने या कंसाला गुणायचं. ठीक आहे, आता नंतर याचा आपण गुणाकार करूया. कसं येईल बघा गुणाकार, m गुणिले m म्हणजेच काय आला तर m वर्ग, m गुणिले 5 म्हणजेच कसं येतं तर 5m, पुन्हा 3 गुणिले m म्हणजेच 3m आणि 3 गुणिले 5 म्हणजेच 5 त्रिक 15 आणि हे वजा 35 आहे तसेच लिहायचे. बरोबर आहे. आता पुढं आपण काय करायचं बघा, नेक्स्ट काय येईल m वर्ग बरोबर आता 5m अधिक 3m म्हणजेच ते किती आले रे तर 5 आणि 3 8m आले आणि अधिक 15 वजा 35 म्हणजे 35मधून 15 गेले, 35मधून 15 गेले राहिले 20, पण 35ला मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह येणार आहे. 35मधून 15 गेले 20 राहिले, 35चं चिन्ह वजा आहे म्हणजेच मोठ्या संख्येचे चिन्ह वजा असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलं. ठीक आहे, म्हणजेच हे सॉल्व करून आपलं काय आलं बघा समीकरण m वर्ग अधिक 8m वजा 20 आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण 8mच्या बाबतीत विचार करायचा आहे कारण आपल्याला अजून पुढे एक्झाम्पल सोडवायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच आता नेक्स्ट आपण काय करणार तर m वर्ग आता 8m आपण कसं लिहू शकतो तर 10m वजा 2m है ना. 10मधून 2 गेले किती राहिले तर 8m राहिले आहे ना, त्याच्यामुळे 10m वजा 2m आपण 8mच्या ऐवजी वापरू शकतो आणि पुढचे जे 20 आहे ते आहे असेच आपण लिहायचे. ठीक आहे, म्हणजे याच्यानंतर ही स्टेप तुमची आली. आता पुढं या दोन संख्यांचा विचार करायचा आणि नंतर या दोन संख्यांचा विचार करा. आता याच्या बाबतीत विचार केला तर याच्यामध्ये आपण काय कॉमन काढू शकतो तर आता बघा, तर आता आपण या ठिकाणी कसं करू शकतो, समजा जर आपण m कॉमन काढलं म्हणजेच m आणि ब्रॅकेटमध्ये काय घेतलं आपण m अधिक 10 बरोबर. हे सॉल्व केल्यानंतर काय येतं बघा तर m गुणिले m म्हणजे m वर्ग आणि m गुणिले 10 म्हणजेच 10m बरोबर, म्हणजे पहिलं आपलं आहे तसे मिळते. त्यानंतर दुसऱ्या बाबतीत विचार करूया 2m वजा 20 वजा 2m वजा 20. त्याच्या बाबतीत आपण काय कॉमन करू शकतो तर त्याच्या बाबतीत आपण समजा वजा 2 कॉमन काढलं, वजा 2 आणि कंसामध्ये m अधिक 10 हाच ब्रॅकेट इथे घ्यायचा, वजा 2 गुणिले m म्हणजेच वजा 2m आणि वजा 2 गुणिले अधिक 10 म्हणजे इथे किती येतील तर वजा 20 येणार. ठीक आहे, म्हणजे पुढचं सुद्धा आपल्याला टी टर्म मिळते. हे एवढं लक्ष ठेवायचं. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपण आता समीकरणामध्ये पुढं काय करू शकतो बघा, हे जे आपण सॉल्व केलं आहे तेच m कंसामध्ये m अधिक 10 वजा 2m
अधिक 10. बरोबर. आता पुढं काय करायचं, ह्याच्यातलं जे कॉमन आहे कंस तो अगोदर लिहायचा m अधिक 10 दुसऱ्या कंसामध्ये m वजा 2 असं करायचं. आता नंतर शेवटी काय करायचं आपण, तर mच्या ठिकाणी आपण अगोदर काय घेतलं होतं, तर x वर्ग वजा 2x बरोबर आपण m मांडलं होतं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आता आपण काय करायची, mची किंमत लिहायची. म्हणजेच mची किंमत कशी येईल बघा आता इथं, तर x वर्ग वजा 2x अधिक 10 आणि दुसऱ्या कंसामध्ये mची किंमत लिहा x वर्ग वजा 2x वजा 2. ठीक आहे. कारण इथं तुम्ही लिहू शकता, कारण mची किंमत आपण x वर्ग वजा 2x ही किंमत आपण ठेवली आहे आणि हेच तुमचं काय आहे रे, फायनल उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं होतं. खूप सोपं आहे. कळालं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला ते समजेल. त्याच्यातली ही खूप स्टेप महत्त्वाची आहे. त्याच्याऐवजी कोणते अवयव वापरायचे ते पहिल्यांदा टॅली करायचं आणि एका साईडला सोडवलं की मग ते फक्त त्याच्यामध्ये पुटअप करायचं. नंतर फक्त mची व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामध्ये टाकले की तुमचं उत्तर म्हणजेच निघतं, म्हणजे ते सुटतं. पूर्ण उदाहरणच ते तुमचं सोडवलं जातं. ठीक आहे. सोपं आहे. आता आपण लगेचच 5वा प्रश्न सॉल्व करूया. काय आहे, ठीक आहे. तर आता 5वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, 4 छोटे 4 कंस दिले आहेत. बरोबर. कोणते कोणते आहेत बघा, y अधिक 2 दुसऱ्या कंसामध्ये y वजा 3, तिसऱ्या कंसामध्ये y अधिक 8 आणि चौथ्या कंसामध्ये y अधिक 3 आणि अधिक 56. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला काय करायचं आहे, हे जे त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे ते आपण ह्याचं अगोदर लिहूया. काय आहे एक्झाम्पल, तर y अधिक 2 दुसऱ्या कंसामध्ये y वजा 3, तिसऱ्या कंसामध्ये y अधिक 8 आणि चौथ्या कंसामध्ये y अधिक 3 आणि अधिक 56 आहे. तसेच लिहायचे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करायचं बघा. आता सुरुवातीला पहिल्यांदा y अधिक 2 घ्यायचं आणि नंतर आपल्याला y अधिक 3 घ्यावं लागणार आहे. y अधिक 3. ठीक आहे. आता मी y अधिक 3 का घेतलं आणि y वजा 3 का नाही घेतलं, तर हे मी तुम्हाला स्टेप सोडवत असताना मी नंतर सांगते. आत्ता सांगितलं तर तुम्हाला ते समजणार नाही. त्याच्यामुळे सोडवत ज्या वेळेला आपल्याला m मानावा लागतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगते की y वजा 3 न घेता मी y अधिक 3 का घेतलं ते. ठीक आहे. आणि हा पहिला कंस आणि दुसऱ्या कंसामध्ये राहिलेला कंस y वजा 3 आणि y अधिक 8. ठीक आहे. आणि अधिक 56 आहे ते आहेशीच आपण लिहूया. बरोबर. आता आपण काय करूया, हा कंस सोडवायचा आहे. या y ने या कंसाला गुणायचं आणि अधिक 2 ने या कंसाला गुणायचं. तसंच इथं सुद्धा तसंच करायचं आहे. y ने या कंसाला गुणायचं आणि वजा 3 ने या पुन्हा या कंसाला गुणायचं आहे. ठीक आहे. आता तसं सोडूया आपण. पहिल्या कंसामध्ये आता नंतर आपण म्हणजे कसं सोडवायचं ते, y अधिक 3 अधिक 2 y अधिक 3. ठीक आहे. या y ने या कंसाला गुणलं अधिक 2 या 2 ने या कंसाला गुणलं. बरोबर. हा कंस कंप्लीट. नंतर दुसऱ्या कंसामध्ये y गुणिले y अधिक 8 वजा 3 y अधिक 8. बरोबर. हा कंस पूर्ण आणि अधिक 56 आहे अशीच लिहायचे. ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे काय करायचं, तर हा कंस सोडून घ्यायचा. आता पहिल्या कंसामध्ये आता y गुणिले y म्हणजेच काय येणार आहे, तर y वर्ग अधिक y गुणिले 3 म्हणजेच 3y, परत 2 गुणिले y म्हणजेच 2y अधिक 3 दुणे 6. पहिला कंस पूर्ण. दुसऱ्या कंसामध्ये y गुणिले y म्हणजेच y वर्ग अधिक y गुणिले 8 म्हणजेच 8y वजा 3y आणि वजा 8 त्रिक 24. बरोबर. आणि प्लस 56 आहे अशीच लिहायचे. इथपर्यंत तरी समजलं. ठीक आहे. आता पुढं y वर्ग 3y अधिक 2y म्हणजेच किती असतं रे, तर 5y असतात आणि हे अधिक 6 आहे तसेच. आणि दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग, आता इथं काय दिले बघा, 8y आणि वजा 3y आहे ना, म्हणजे इथे किती आले, 8 मधून 3 गेले राहिले किती, तर 5y, म्हणजे इथं अधिक 5y आणि हे वजा 24 आणि हे अधिक 56 आहे असेच राहणार. आता या ठिकाणी बघा y वर्ग वजा y वर्ग अधिक 5y आणि या ठिकाणी सुद्धा y वर्ग अधिक 5y आलेला आहे. ठीक आहे. आपण y वर्ग अधिक 5y या ठिकाणी आता आपण काय करूया, एक चल मानूया. आपण ते चल m घेऊया. बरोबर. आता मी तुम्हाला मागाशी जसं सांगितलं की मी या ठिकाणी y अधिक 3 घेतलं, y वजा 3 का नाही घेतलं. जर मी या ठिकाणी y अधिक 2 आणि y अधिक 3 घेतलं असतं, म्हणजे आहे असे जर दोन कंस मी सोडवले असते तर मला ही स्टेप मिळाली नसती. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही आहे असं कंस घेऊन सोडवू शकता,
परंतु तुम्हाला वाय वर्ग अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय वर्ग अधिक 5 मिळणार नाही. हे आपल्याला कधी मिळणार, ज्या वेळेला आपण इथं जर आपण चेंज केलं, म्हणजे इथं y2 आणि y अधिक 3 घेतलं तरच ते आपल्याला असं स्टेप मिळतात. जर y+2 आणि y+3 जर आपण या ठिकाणी वापरलं तर ती स्टेप आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे मी या ठिकाणी y+2 आणि नंतर y+2 घेतलं. कळालं तुम्हाला? आणि नंतर या ठिकाणी y+3 आणि नंतर y+8 घेतलं आणि हे सोडवल्यामुळे आपल्याला ही स्टेप काय झाली, म्हणजे ही जी स्टेप आहे ती आपल्याला कॉमन मिळाली. ठीक आहे. जर ते जर मी सलग सोडवलं असतं तर ते मला y वर्ग अधिक 5y आणि इथं सुद्धा y वर्ग अधिक 5y मिळालं नसते. त्यासाठी मी ते इंटरचेंज केलं. कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता आपण इथं नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर y वर्ग अधिक 5y या ठिकाणी आपण एक चल मानूया. म्हणजे इथं आपण लिहूया y वर्ग अधिक 5y बरोबर m मानव. ठीक आहे. तुम्ही कोणतंही चल मानलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपलं उदाहरण काय येईल, तर म्हणजेच कसं येईल आपलं, तर m अधिक 6 आणि या ठिकाणी m वजा 24 आणि हे ते अधिक 56 येईल. हे कळालं तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे हे असं आपलं उदाहरण येईल. ओके. आता नंतर काय करायचं बघा, आता या कंसाने या कंसाला गुणावं लागेल. म्हणजेच mने या कंसाला गुणायचं आणि नंतर 6ने या कंसाला गुणायचं आहे. म्हणजेच कसं करायचं, तर m गुणिले m वजा 24 अधिक 6 m वजा 24 आणि हे जे अधिक 56 आहे ते आहे असेच लिहायचं. ठीक आहे. आता यांचा काय करूया, आपण गुणाकार करूया. m गुणिले m म्हणजेच m वर्ग वजा m गुणिले 24 म्हणजेच 24m अधिक 6m, 6 गुणिले म्हणजे 6m वजा 6 गुणिले 24 किती होतं, तर 144 होतात आणि हे 156 आहे ते आहे असेच आपण लिहायचं. ठीक आहे. आता पुढं m वर्ग, आता वजा 24m आणि अधिक 6m आहे ना, वजा 24m आणि अधिक 6 म्हणजेच किती होतात, तर वजा 18m होतात. वजा 18m आणि वजा 144 अधिक 56 म्हणजेच किती होतात, ते वजा 88 होतात. ठीक आहे. 44मधून 56 गेले 88 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच वजा. ठीक आहे. आता म्हणजेच आपलं फायनल काय आलं, म्हणजेच आपल्याला काय बहुपदी मिळाली, तर m वर्ग वजा 18m आणि वजा 88 हे मिळालं. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, m वर्ग बरोबर m वर्ग वजा, आता 18m हे आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर वजा 22m अधिक 4m. म्हणजे 22मधून 4 गेले किती मिळाले, वजा 22 अधिक 4 किती राहतात, तर 18m. म्हणजेच आपण 18mच्या ठिकाणी 22m हे लिहू शकतो आहे ना, 22m अधिक 4 हे लिहू शकतो. म्हणजेच 22m अधिक 4m आणि पुढचे जे वजा 88 आहे ते आहे असेच लिहायचे. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा याचा विचार करायचा आणि नंतर याच्यामध्ये विचार करायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय कॉमन काढू शकतो, तर बघा m मी कॉमन काढला, राईट. तर m कंसामध्ये काय राहिलं बघा, तर m वजा 22 m वर्ग आणि m वजा गुणिले 22 म्हणजेच वजा 22m हे मिळते अधिक. आता याच्यामध्ये मी काय कॉमन काढणार, तर 4 मी कॉमन काढलं तर हा कंस ते टॅली होते का, तर 4m मिळते आणि वजा 22 म्हणजेच 4 गुणिले वजा 22 म्हणजेच वजा 88 मिळते. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. आता याच्यामध्ये कॉमन जो आहे कंस तो एका ठिकाणी लिहा, तर m वजा 22 आणि दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 4. ठीक आहे. म्हणजे m वजा 22 आणि m अधिक 4 हे आपल्याला हा कंस मिळाला, राईट. आता आपण काय करायचं, mची किंमत या ठिकाणी पुटअप करायची. आता m आपण काय लिहिलेलं होतं, तर y वर्ग अधिक 5y बरोबर m मानलं होतं ना, मग त्याच्यामुळे तर mची किंमत आपण या ठिकाणी लिहूया. म्हणजेच बघा आता y वर्ग अधिक 5y वजा 22 आणि दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग अधिक 5y अधिक 4 बरोबर. मग तिथून तुम्ही लिहू शकता mची किंमत ठेवू. mची किंमत आपण काय ठेवली, y वर्ग अधिक 5y आणि या ठिकाणी सुद्धा y वर्ग अधिक 5y ठेवली बरोबर, राईट. हे कळालं तुम्हाला? ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं बघा, पहिला कंस आहे असंच लिहायचा, y वर्ग अधिक 5y वजा 22 बरोबर आणि दुसऱ्या कंसामध्ये बघा y वर्ग अधिक, आता हे जो 5y आहे तो आपण कसं लिहू शकतो, तर 4y अधिक y असं लिहू शकतो.
4y अधिक y म्हणजेच काय असतं रे, तर 5y. म्हणजे आपण 5y या ठिकाणी 4y अधिक y लिहू शकतो आणि पुढचे जे 4 आहे ते असेच लिहायचे. या ठिकाणी मी 4y अधिक y का लिहिलं, कारण का ही आपल्याला ब्रॅकेट पुन्हा एकदा सोडवायचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी 5yचं डिस्ट्रीब्युशन 4y अधिक y असं केलेलं आहे. ठीक आहे, आता पुन्हा आपल्याला हा कंस सोडवावा लागेल. नेक्स्ट स्टेप आपण बघूया. पहिला कंस आहे तसंच लिहायचा, y वर्ग अधिक 5y वजा 22. आता दुसऱ्या कंसामध्ये काय येईल बघा, जो आता मी इथं पुन्हा एकदा तो कंस लिहिते, म्हणजे तुम्हाला इथून आपल्याला लिहिता येईल. मी हा कंस पुन्हा लिहिते. काय होता तो कंस, y वर्ग अधिक 4y अधिक y आणि अधिक 4 असा होता, बरोबर. ठीक आहे, मग पुन्हा मी लिहिते y वर्ग अधिक 5y वजा 22, दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग. ठीक आहे, आता ह्याच्या बाबतीत विचार करायचा आणि नंतर या दोन संख्येच्या बाबतीत विचार करा. आता याच्यामध्ये मी काय कॉमन काढू शकते बघा, तर याच्यामध्ये मी y कॉमन काढू शकते. ठीक आहे, म्हणजेच कंसात काय राहिलं, तर y अधिक 4 राहिलं. y गुणिले y वर्ग आणि y गुणिले 4 4y हे मला मिळते. प्लस याच्यामध्ये मी काय कॉमन काढणार, तर 1 कॉमन काढणार, कारण इथं y प्लस 4 आणि कंसामध्ये y अधिक 4. y गुणिले 1 गुणिले y आणि 1 गुणिले 4 किती आहे, तर 4. म्हणजे हे मला मिळते, बरोबर. कंस पूर्ण झाला. ठीक आहे, त्यानंतर आता बघा हे आपण सोडूया. हा जो कंस आहे तो असंच लिहायचा, y वर्ग अधिक 5y वजा 22, दुसऱ्या कंसामध्ये. आता y गुणिले y हे किती होतं रे, तर आता काय करायचं आपण, आता ह्याच्यातला जो कॉमन कंस आहे तो एका ठिकाणी लिहायचा, म्हणजेच y अधिक 4 आणि दुसऱ्या कंसामध्ये y अधिक 1, बरोबर आहे. म्हणजे हा जो कंस आहे मोठा तो आता आपण डायरेक्टली काढायचा, म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय राहणार आहे, तर y वर्ग अधिक 5y वजा 22 आणि दुसऱ्या कंसामध्ये y अधिक 4 आणि तिसऱ्या कंसामध्ये y अधिक 1. हे त्याचं काय झालं, सिम्प्लिफिकेशन झालं आणि हेच तुमचं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, पण जर काही समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला एक्झाम्पल हे समजून जाईल. थोडे मोठे एक्झाम्पल आहेत परंतु सोपे आहेत. ह्याची जर रोज प्रॅक्टिस केली ना तर हे अशा प्रकारचे उदाहरणे पटकन सोडवले जातात आणि सुटतात देखील, फक्त प्रॅक्टिस ठेवायचं. हे काय आहे, त्याचं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, लगेचच आपण आता 6वा प्रश्न बघूया. तर चला 6वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, y वर्ग अधिक 5y दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग अधिक 5y आणि वजा 24 हे त्यांनी दिलं आहे, बरोबर. आता काय करायचं हे आता आपण एक्झाम्पल सोडूया. आता या दोन्ही कंसामध्ये y वर्ग अधिक 5y आणि यात सुद्धा y वर्ग अधिक 5y कॉमन आहे, त्याच्यामुळे याच्याऐवजी आपण काहीतरी चल म्हणूया, बरोबर. सुरुवातीला आहे असं आपण एक्झाम्पल लिहूया, y वर्ग अधिक 5y दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग अधिक 5y वजा 2 आणि वजा 24. आपण काय करायचं आहे, y वर्ग अधिक 5y बरोबर m मानू. ठीक आहे, तुम्ही कोणतंही चल मांडलं तरी चालेल. m मांडलं, मग मी आता पुढे काय केलं बघा, तर m कंसामध्ये m वजा 2 वजा 24 आलं. ठीक आहे, आता याने mने आतमध्ये गुणा या कंसाला, m गुणिले m वर्ग वजा m गुणिले 2 तर वजा 2m आणि हे वजा 24 आहे तसेच येणार. ठीक आहे, आता मी नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, वजा 2m मी कसं लिहिणार, तर वजा 2m म्हणजेच m वर्ग वजा, आता वजा 2m मी कशा पद्धतीने लिहू शकते, तर 6m अधिक 4m म्हणजेच वजा 6 अधिक 4 किती होतात रे, तर वजा 2 होतात, बरोबर. मग त्याच्यामुळे वजा 2m याच्या ऐवजी मी वजा 6m आणि अधिक 4m लिहू शकते, बरोबर. कारण का तर आपल्याला पुढे ते सिम्प्लिफाय करायचे आहे म्हणून मी ते 2 स्टेपमध्ये लिहिलं आणि पुढचे वजा 24 आहे ते आहेशीच लिहायचे. आता पुढे नेक्स्ट, आता याचा विचार करायचा आणि नंतर याचा विचार करायचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी कॉमन काय काढू शकते, तर m कंसामध्ये काय राहिलं रे, तर m वजा 6 m गुणिले m वर्ग m गुणिले वजा 6 तर किती 6 वजा 6m मला मिळते, बरोबर. त्यानंतर आता अधिक 4m आणि वजा 24 याच्यामध्ये मी काय कॉमन काढू शकते, तर अधिक 4 कॉमन काढणार, कंसात राहिलं m वजा 6 4 गुणिले m 4m आणि वजा 4 त्रिक 6 चौक 24 म्हणजे मला मिळते आहे. ठीक आहे, नंतर आता काय करूया, जो कॉमन कंस आहे तो एका ठिकाणी घ्या, सुरुवातीला घ्या m वजा 6 दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 4. ठीक आहे, m वजा 6 आणि m अधिक
4 इथपर्यंत कळलं. आता पुन्हा एमची किंमत आपण पुटअप करूया. एम आपण काय घेतलं होतं तर वाय वर्ग अधिक 5 घेतलं, तिथे पुन्हा याची किंमत याच्यामध्ये ठेवून द्या. म्हणजेच पहिल्या कंसामध्ये वाय वर्ग अधिक 5y वजा 6, दुसऱ्या कंसामध्ये वाय वर्ग अधिक 5y अधिक 4. इथं लिहू शकता तुम्ही एमची किंमत ठेवून, एमची किंमत ठेवून. ठीक आहे, म्हणजे आपण आता या ठिकाणी एमची किंमत ठेवलेली आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करूया आपण, आहे असंच काय करायचं तर उदाहरण आपण सोडूया. आता आपल्याला दोन्हीही कंस आता पुन्हा एकदा सोडावे लागणार आहेत. आता इथं काय करायचं बघा, वाय वर्ग आता अधिक 5y आपण कसं लिहू शकतो तर अधिक 6y वजा y, 6मधून 1 गेला की तर राहिले तर 5 राहिले, बरोबर. म्हणजे 5y आपण 6y वजा y या स्वरूपात लिहिलं. पुढचे 6 आहे ते आहे अशीच लिहायचे. पुन्हा या कंसामध्ये अधिक 5y मी कसं लिहिणार बघा, तर 5y या ठिकाणी मी 4y अधिक y लिहिणार. 4y अधिक y म्हणजे या ठिकाणी बघा 4y अधिक y, 4y अधिक y म्हणजेच किती रे तर 5y होतात. आणि पुढचे जे 4 आहे ते आहे असे सेम त्या ठिकाणी मी लिहिले. ठीक आहे, आता पुन्हा एकदा आपल्याला हे सेपरेट कंस आता सोडवावे लागणार आहेत. आता ठीक आहे, या ठिकाणी काय करू शकतो, याचा विचार करा नंतर याचा आहे. तसंच या कंसामध्ये सुद्धा 2-2चे आपण गट पाडूया. आता y वर्ग अधिक 6y याच्यामध्ये आपण काय कॉमन करू शकतो बघा, तर y कंसामध्ये y अधिक 6 क्लिअर दिसते, बरोबर. ठीक आहे, y गुणिले y वर्ग आणि y गुणिले 6 तर 6 आहे. ठीक आहे, पुन्हा आता याच्यावरती विचार केला तर मी वजा 1 कॉमन काढू शकते. वजा 1 कंसामध्ये y अधिक 6, 1 गुणिले y वजा 1 म्हणजेच वजा y आणि वजा 1 गुणिले 6 म्हणजेच वजा 6, बरोबर. हा ब्रॅकेट कंप्लीट. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघू, याच्यामध्ये काय कॉमन काढू शकतो तर y ब्रॅकेटमध्ये काय राहिलं तर y अधिक 4 राहिलं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये किती तर अधिक 1 राहतोय बरं का, अधिक 1 कॉमन निघते आणि ब्रॅकेटमध्ये y अधिक 4, 1 गुणिले y आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 गुणिले 4 म्हणजेच 4. म्हणजे हे जे आपण कॉमन काढलेलं आहे ते बरोबर आहे. आता नंतर काय करायचं, ब्रॅकेटमध्ये काय काय राहते बघा, हा जो कॉमन ब्रॅकेट आहे तो लिहा y अधिक 4, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y वजा 1, या ब्रॅकेटचा विचार केला कॉमन आहे y अधिक 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y अधिक 1. ठीक आहे, आणि हेच तुमचं काय आहे फायनल उत्तर आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला तर मेन ब्रॅकेट काढावं लागणार, म्हणजेच मग ते काय झालं फायनल उत्तर झालं. y अधिक 6 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y वजा 1, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये y अधिक 4 आणि चौथ्या ब्रॅकेटमध्ये y अधिक 1, आणि हे तुमचं काय आहे रे फायनल उत्तर आहे. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, सोपे आहे, थोडंसं जरा मोठे एक्झाम्पल आहेत परंतु सोपं आहे. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करा, तुम्हाला पूर्णपणे ते समजून जाईल. ठीक आहे, आता या उदाहरण संग्रहामधलं म्हणजेच सराव संचामधला आपण शेवटचा प्रश्न सुद्धा लागलाच बघूया. तर 7वा प्रश्न काय दिला आहे बघा, पहिला कंस x वजा 3, दुसरा कंस x वजा 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि तिसरा कंस दिला आहे x वजा 5 आणि वजा 6. ठीक आहे, नेहमीप्रमाणे आपण काय करूया, सुरुवातीला एक्झाम्पल लिहूया. x वजा 3, दुसरा कंस x वजा 4 कंसाचा वर्ग, तिसरा कंस x वजा 5 आणि हे वजा 6 आहे अशीच लिहायचे. ठीक आहे, आता या ठिकाणी लिहूया आपण x वजा 3. आता x वजा 4 हा कंसाचा वर्ग आहे, म्हणजेच काय तर x वजा 4 हा कंस 2 वेळा आहे, बरोबर. म्हणजेच आपण आता तो सिम्प्लिफायरमध्ये कसं करायचं तर x वजा 4 गुणिले x वजा 4, म्हणजेच काय जो वर्ग दिला तो फक्त आपण मी काय केला तो फक्त 2 वेळा कंस लिहिला. ठीक आहे, हा एक घात आणि हा एक घात म्हणजे असा दुसरा घात झाला, राईट. ठीक आहे, म्हणजे जो वर्ग दिला तो फक्त मी सेपरेट कंस करून लिहिला, कारण का तर आपल्याला 4 कंस हवे असतात ना अशा पद्धतीचे लिहिला. त्याने 3 दिले त्याच्यामुळे मी सिम्प्लिफाय करण्यासाठी मग काय केलं आपण या ठिकाणी 2 कंसामध्ये त्याचं रूपांतर केलं. त्याच्यानंतर x वजा 5 पुढचा कंस आहे असाच येतील आणि पुढचे वजा 6 ते सुद्धा आहे असेच येतील. ठीक आहे, आता नेक्स्ट, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हे सोडवायचं आहे. सुरुवातीला एक कंस घेऊया, त्याच्यामध्ये x वजा 3 घेतला आपण, x वजा 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये आता काय करायचं, x वजा 4 न घेता आपण काय घ्यायचं आहे x वजा 5 घ्यायचा आहे. x वजा 5 का घेतलं रे, कारण आपल्याला उदाहरण सोडवत असताना एक फिक्स टर्म आणावी लागते आणि ती टर्मला त्या चलाला आपल्याला नंतर m मानावं लागतं. आणि हे जर मी कंटिन्युअसली x वजा 3 आणि x वजा 4 घेतलं तर ते सोडवत असताना आपल्याला ते टर्म मिळत नाही, त्याच्यामुळे मी
ही टर्म आणि नंतर ही टर्म घेतली. अशाच पद्धतीचे एक्झाम्पल आपलं 5वं आहे ते. हे आत्ता जर मी सांगितलं समजलं असेल तर 5वं एक्झाम्पल पुन्हा एकदा तुम्ही चेक करा. तुम्हाला समजेल की आपण हे सलग जे कंस का घेतले नाहीत आणि ऑल्टरनेट्स कंस का घेतले हे तुम्हाला समजलं. ठीक आहे. तर पहिल्या कंसामध्ये आपल्याला x - 3 घ्यायचा आहे आणि x - 5 घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, तर हे 2 राहिलेले कंस घ्यायचे आहे, x - 4 आणि x - 4 हे कंस घ्यायचे आणि पुढचे जे वजाचं आहे ते आहेच ठेवायचे. ठीक आहे. आता आपण काय करूया, आता हे कंस आता आपण सोडवायला घ्यायचे. एक्सने या कंसाला गुणायचं आणि नंतर वजाने या कंसाला गुणायचं. तसंच इथं सुद्धा करायचं, एक्सने या कंसाला गुणायचं आणि पुन्हा ह्या वजाच्याने या कंसाला गुणायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट काय येईल बघा आपलं, तर आता या ठिकाणी आपण गुणाकार करूया. तर x गुणिले x - 5 - 3 x - 5. ठीक आहे. दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं, x - 4 - 4 x - 4. ठीक आहे. कंस पूर्ण आणि हे -6 आहे. ठीक आहे. आता पुढं काय करायचं आहे, चला आपण आता गुणाकार करूया. पहिल्या कंसामध्ये x गुणिले x x वर्ग वजा x गुणिले 5 तर 5x वजा 3x वजा वजा अधिक 5 त्रिक 15. ठीक आहे. दुसऱ्या कंसामध्ये काय येईल, x गुणिले x म्हणजेच x वर्ग वजा x गुणिले वजा 4 म्हणजेच 4x नंतर वजा 4 गुणिले x म्हणजेच 4x या ठिकाणी वजा 4 आणि वजा 4 4 × 16 म्हणजेच अधिक 16. ठीक आहे. आणि हे वजा 6 आहे असेच लिहिले. पुन्हा आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल बघा, तर x वर्ग आता वजा 5x आणि वजा 3x म्हणजेच किती आले, तर वजा 8x आले. बरोबर. तर वजा 8x आणि अधिक 15 आहे तसेच लिहायचे. बरोबर. दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा 4x आणि वजा 4x म्हणजेच किती आले रे, तर ते वजा 8x. बरोबर. वजा 8x आणि अधिक 16 आणि हे वजा 6 आहे असेच लिहायचे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय x वर्ग वजा 8x आणि x वर्ग वजा 8x हे कॉमन टर्म आलेले आणि याच्या बाबतीत आपण आता चल वापरू शकतो. बरोबर. ते तुम्ही पहिले कंटिन्यू आहे असे जर कंस घेतले असते 2-2 तर आपल्याला x वर्ग वजा 8x हे टर्म मिळाले नसते. त्याच्यामुळे आपण ऑल्टरनेट काय केले, कंस या ठिकाणी वापरले. ठीक आहे. आणि ते कंस वापरल्यामुळे आपल्याला ही एक फिक्स टर्म मिळाली, म्हणजेच ते सेम टर्म आपल्याला मिळाले, जेणेकरून आपण त्याच्याऐवजी चल वापरून पुढचं उदाहरण सोडवू शकतो. ठीक आहे. आता याच्याऐवजी आपण आता काय करूया, एक चल मानूया. आता काय करायचं आपल्याला, तर x वर्ग वजा 8x बरोबर काय करूया आपण m मानू. ठीक आहे. तुम्ही कोणतंही चल वापरलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आता या ठिकाणी काय येईल बघा, तर आता काय येईल, आता इथं m अधिक 15 दुसऱ्या कंसामध्ये काय येईल m अधिक 16 आणि पुढचे जे वजा 6 आहे ते आहे असेच येतील. ठीक आहे. हेपर्यंत तरी कळालं. ओके. आता आपण काय करायचं, या एमने या कंसाला गुणायचं आणि पुन्हा या 15ने या कंसाला गुणायचं आहे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये केलं आहे तसंच. तर m गुणिले m अधिक 16 अधिक 15 m अधिक 16 आणि पुढचे जे वजा 6 आहे ते आहे असेच लिहायचे. बरोबर. आता या एमने याचा गुणाकार करा. m गुणिले m म्हणजेच m वर्ग अधिक m गुणिले 16 म्हणजेच किती आलेले, तर ते 16m अधिक 15 गुणिले m म्हणजेच 15m अधिक 15 गुणिले 16 किती होतात रे, तर 234 होतात. गुणाकार तुम्ही करून बघा. सॉरी किती होतात रे, तर 240 होतात. ठीक आहे. 240 होतात. सॉरी 240 आणि हे वजा 6 आहे असेच लिहायचे. ठीक आहे. ओके. आता पुढे आपण करूया m वर्ग अधिक आता 16m आणि अधिक 15m 16m आणि 15m आता हे किती होतात रे, तर ते 31m होतात. ठीक आहे. आणि 240 मधून 6 गेले किती होतात रे, तर ते 234 होतात. बरोबर. ते झाले 234 झाले. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करायचं, m वर्ग अधिक आता 31m मी कशा पद्धतीने लिहू शकते, तर 18m अधिक 13m अशी मी फोड केली 31mची. 31mची फोड मी कशी केली, तर 18m आणि 13m अशी केली. 18 अधिक 13 किती होतात तर 31m होतात. आणि पुढचे जे 234 आहे ते आहे असेच आपण लिहायचं. ठीक आहे. आता याचा विचार करायचा आणि नंतर या टर्मचा विचार करायचा. तर याच्यामध्ये आपण आता काय कॉमन काढू शकतो, तर m कॉमन काढू शकतो. कंसामध्ये काय राहिलं, तर m अधिक 18 m गुणिले m m स्क्वेअर आणि m गुणिले 18 तर 18m होतात. बरोबर.
नंतर आता याचा विचार करा काय कॉमन काढू शकतो आपण. तर या ठिकाणी 13 जर मी कॉमन काढलं तर कंसात राहिला m अधिक 18. ठीक आहे. m गुणिले 13 गुणिले m 13m आणि 13 गुणिले 18 किती होतं तर 234 होतं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय आली ही जी कॉमन कंस आहे तो आपण लिहूया. m अधिक 18 दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 13. ठीक आहे. म्हणजे हे आपले 2 कंस आले. आता नंतर काय करायचं एमच्या ठिकाणी आपण जो सुरुवातीला ठेवलं होतं ना ती आपण आता किंमत या ठिकाणी ठेवूया. एमची किंमत ठेवू. एमची किंमत आपण या ठिकाणी ठेवूया. आता एमची किंमत ठेवल्यानंतर काय होईल आपलं उदाहरण. तर या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये x वर्ग वजा 8x वरचे 18 आहे तसेच आणि दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा 8x अधिक 13. ठीक आहे. तर हेच आपलं काय आहे रे फायनल उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे. मागाशी जे आपण एमची किंमत ठेवली होती ना x वर्ग वजा 8x तीच पुन्हा या ठिकाणी आपण पुटअप केली राईट. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण हा सराव संच सोडवून झालेला आहे. ठीक आहे. डाऊट असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करा, तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण सराव संच आपला सॉल्व करून झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला सराव संच 3 म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. ठीक आहे. टिल देन टेक केअर. बाय.